की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत आणि फाशीची शिक्षा नसरापूरच्या घटनेप्रमाणे इथेही होईल, साक्षी पुरावे समोर येतील आणि तो नराधम जो आहे त्यांना नक्की शिक्षा होईल असा तुम्ही विश्वास बाळगा. तुम्ही एकटे नाही आहात. अशा पद्धतीने शिंदेसाहेबांनी अत्यंत शांतपणाने त्यांच्याशी संवाद साधला, पोलिसांशी संवाद साधला आणि पोलिसांना त्यांनी सूचना दिल्या की तुमचं पेट्रोलिंग आणि गस्त वाढवली पाहिजे अशा सूचना त्यांना दिल्या. तर नसरापूरच्या केसमधल्या कुटुंबियांना सांगितलं की तुम्हाला पुढची काही माहिती कळत नसली तरी आम्ही स्वतः सरकारी वकिलांच्या आणि उच्च न्यायालयातल्या कायदे प्रक्रियेच्या याच्यामध्ये आहोत, संपर्कामध्ये आहोत आणि पुढेच्या सुद्धा तपास चांगल्या पद्धतीने व्हावेत याकडे आम्ही सरकार म्हणून लक्ष ठेवून आहोत. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून एक फार मोठा फरक झालेला आहे तो म्हणजे पॉक्सो कायदा 2014 नंतर आल्यावरती आता बलात्काराची व्याख्या काय असावी याच्यावरती दुर्दैवी चर्चा होत नाही. तर पूर्वी असं व्हायचं की बलात्कार समजा त्यांनी अन्य ठिकाणी कुठे अत्याचार केले असतील तर तो बलात्कार आहे की नाही याच्याचवरती कोर्टामध्ये वाद व्हायचा. परंतु आता त्यांनी पॉक्सोमध्ये अनेक कलमं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे पॉक्सो व्यापक झालेला आहे, सिद्ध करणं शक्य होतं. दुसरा फरक झाला की टेक्निकल एव्हिडन्स म्हणजे तांत्रिक स्वरूपाचा पुरावा, विशेषतः DNA टेस्ट ही आता असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये अगदी त्या व्यक्तीची आयडेंटिटी ताबडतोब आपल्याला स्पष्ट होते आणि आरोपीला शिक्षा होणं आपल्याला शक्य होतं. हा दुसरा फरक झालेला आहे. पण तिसरा फरक असा झालेला आहे की क्रूरता आणि त्याच्यामध्ये लैंगिकता वाढवणारी औषधं, ब्लू फिल्म्स याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक अनेक लोक विकृतीच्या बाजूला वळत आहेत असा फरक तिसरा झालेला आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला जागतिक स्तरावरती ते मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे या येणाऱ्या फिल्म्स किंवा गेम्स काही जे येत आहेत त्या गेम्समध्ये तर अमुक एक पद्धतीने चापकाने फटकारे मारणं, त्याच्यानंतर अजून ब्लेडनी वार करणं किंवा तिला सांगणं की तुला आता शिक्षा म्हणून असं कपडे काढून बसावं लागेल असे गेमचे जे प्रकार झालेले आहेत त्याच्यावर कसं रोखणं हे आता नवीन आव्हान आहे असं मला वाटतं आणि त्याच्यात आमची अर्थातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अपेक्षा. जनती पिढी अशा पद्धतीची आहे असं मी म्हणणार नाही आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे लोक आहेत. काही जेन्युइन प्रश्न असणारे लोक आहेत. पण तुम्ही काय तरुण लोक कॉलेजमध्ये असाल तुम्ही शब्द तुम्हाला माहिती असेल त्यांचं वाक्यच मग च्या शिव्याने सुरू व्हायचं. मैत्रीत पण तसंच बोलायचं. आपल्याकडे पण शिव्या आईवरून देणं हा मैत्रीचा भाग मानला जातो. ह्या गोष्टी काही जेन्झीच्याच फक्त असं आहे तसं नाही आहे. आपल्या समाजातली जी बाकीची संस्कृती आहे त्याच्यामधली थट्टेचा प्रकार जो आहे त्याच्यात कुठेतरी सुद्धा विवेकबुद्धी आली पाहिजे असं मला वाटतं. 5-6 मागण्या केलेल्या आहेत. एक म्हणजे त्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याचबरोबर दारूबंदी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचसोबत मुलीच्या कुटुंब आणि त्या बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे. आरोपीचे कुटुंबीय आले तर आम्हाला भीती वाटते आणि म्हणून आम्हाला सुरक्षित वातावरण असावं गावामध्ये अशी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर जिथे जिथे निर्जन ठिकाणी काही वस्त्या आहेत आदिवासींच्या समाजाच्या तिथेसुद्धा लक्ष राहावं आणि अगदी लक्ष दिलेलं आहे. मी आता पोलिसांशी मला संपूर्ण त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. कशा पद्धतीने तपास चालला आहे, पुढची प्रगती कशी करणार याची माहिती मला एक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिलेली आहे. आणि पोलिसांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये त्यांनी अजून काय करायला पाहिजे याच्याही काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आम्ही आपल्याला विनंती केली होती की त्या मुलीचं घर किंवा तपशील हा बाहेर येऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही अत्यंत जबाबदार आणि परिपक्व पत्रकार आहात. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्याबद्दल सहकार्य दिलेले त्याबद्दल मी आपली आभारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाची आयडेंटिटी जेवढी कमी कळेल लोकांना तेवढं चांगलं. शक्यतो त्याची गोपनीयता असणार आहे आणि महिलांच्यामध्ये कोणी राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे.